पंढरपूरमध्ये शालेय पोषण आहाराची खिचडी खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांना उलटीचा त्रास जाणवू लागला। पंढरपूर नगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना त्रास होत असल्याचं समोर आलेलं आहे। निकृष्ट दर्जाचं भोजन दिलं जात असल्याचा पालकांचा आरोप आहे। तर पालकांकडून विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या खिचडीची देखील पाहणी करण्यात आली आहे। तर ही खिचडी निकृष्ट दर्जाची असल्याचं पालकांच्या लक्षात आलं। यात शिजवलेली वांगी, वाटाणा, भात हा अर्धा कच्चा होता। यावेळी ही खिचडी ज्या वाहनातून आणली जाते त्या वाहनांमध्ये सर्वत्र घाणच घाण होती। पालकांनी तात्काळ शिक्षकांना ही बाब निदर्शनास आणून दिली। यावेळी शिक्षकांनी तात्काळ संबंधित बचत गटाच्या ठेकेदाराच्या विरोधात गट शिक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे। या सर्व प्रकारामुळे विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मध्यान्ह भोजनाच्या दर्जावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले। शालेय पोषण आहार खाल्ल्यानंतर थोड्या वेळानंतर काही विद्यार्थ्यांच्या उलट्या झाल्या। आम्ही बचत गटाला तोंडी सूचना वारंवार केलेली आहे की आपल्या शालेय पोषण आहार जो देत आहे त्यामध्ये सुधारणा करण्यात यावी, परंतु आज थोडासा आहाराची चव साधारण होती। त्यामुळे कशामुळे झाले ते आम्ही उलट्या झाल्यामुळे काही पालकांच्या तक्रारी आल्या, त्याबद्दल आम्ही चौकशी करत आहोत। आता विद्यार्थ्यांची प्रकृती कशी आहे? आता विद्यार्थ्यांची प्रकृती एकदम व्यवस्थित आहे, कोणालाही काही त्रास नाही। या सगळं विभागाचे जे प्रमुख आहेत गट शिक्षण अधिकारी लिगाड्यांना आम्ही गेल्या तासभरापासून फोन करतोय, कुठल्याही पद्धतीचा संपर्क नाही। मेसेजेस टाकले त्यांना की बाबा एवढी गंभीर घटना आहे, तर मेसेजला सुद्धा रिप्लाय नाही। आम्ही अशी माहिती काढली की वारंवार ज्यावेळी शालेय पोषण आहारासंदर्भात या शाळेच्या प्रशासनानं इथल्या शिक्षकांनी गट शिक्षण अधिकाऱ्याकडे लेखी तक्रारी दिलीत की बाबा हा शालेय पोषण आहार हा निकृष्ट दर्जाचा आहे, मुलांनी खाल्ल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडू शकते, अशा पद्धतीच्या तक्रारी त्या लिगाडे साहेबांना दिलेल्या आहेत। परंतु त्या माणसानं डुकूनही एकदा या सगळ्याची परिस्थिती बघितली नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।